हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. आज आपण थंडी स्पेशल मटर कचोरी कशी करायची ते बघणार आहोत. थंडीमध्ये खूप छान मटर येतो मार्केटमध्ये ताजा ताजा आणि त्याच्यापासून खूप छान छान रेसिपीज होतात. याच्या आधीही मी काही मटरच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती शेअर केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही ट्राय करू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मटर कचोरी बनवण्यासाठी मी 1 बाउल ताजा मटर सोलून घेतलेला आहे. याच्यामध्ये मी पाव इंच आल्याचे तुकडे घालते आणि 2 हिरव्या मिरच्या घालते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि 1 मूठभर कोथिंबीर घालते. हे आपल्याला जाडसर असं मिक्सरला बारीक करून घ्यायचंय. मी एक कढई गरम करायला ठेवली आहे गॅसवरती आणि 1 चमचा तेल घालते. तेल गरम झालं की जिरी आणि मोहरी घालायची. जिरी मोहरी छान फुलल्यानंतर आपण मिक्सरला जाडसर भरड करून घेतली आहे मटार, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं याची, ती घालायची. तुम्ही बघू शकता याच्यात काही अख्खे मटारचे दाणे पण आहेत आणि काही बारीक पण झालेलं आहे. अशा पद्धतीनेच करायचं म्हणजे छान लागते मटर कचोरी. हे आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचे. थोडंसं परतल्यानंतर याच्यात आपण मसाले घालूया. धना पावडर, जिरा पावडर, हळद पावडर, मीठ, आणि मी याच्यामध्ये आमचूर पावडर घालते किंवा तुम्ही चाट मसाला घालू शकता किंवा अर्धा लिंबू पिळून घातलं तरी चालेल. थोडंसं आंबटसर चव आली की छान लागते कचोरी. हे सगळं छान परतून घ्यायचे. 1 मिनिटभर वाफ घेऊ द्यायची. आपण मटार कच्चाच घेतलेला आहे, त्याच्यामुळे मटार आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. मी याच्यात 1 ते 2 चमचे पाणी घालतेय आणि ते परत छान मिक्स करून घेतेय आणि झाकण ठेवून वाफवून घेतेय. मंद आचेवरती मध्ये मध्ये हलवत झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं वाफ काढून घ्यायची. 3 ते 4 मिनिटांनंतर आपला मटर छान वाफवला गेलाय. चमच्याने स्मॅश केलं तर स्मॅश होतोय आणि सारण पण छान कोरडं झालंय. एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. आपलं सारण तयार आहे. आपलं मटर कचोरीचं सारण बनवून तयार आहे. आता आपण आउटर कोटिंगची तयारी करूयात. मी इथे 1 बाउल गव्हाचं पीठ घेतलंय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा गव्हाचं पीठ, अर्धा मैदा घेऊ शकता किंवा पूर्णपणे मैदा पण घेऊ शकता. आणि याच्यात मी पाव बाउल बारीक रवा घातलाय आणि चवीनुसार मीठ घालतीये आणि अगदी थोडीशी चिमूटभर हळद घालतीये म्हणजे रंग छान येईल आपल्या कचोरीला. 1 चमचा तेल घालायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. पुरीच्या कणकेचा जसं आपण घट्ट गोळा मळतो त्या प्रमाणात घट्ट असं याचं पीठ मळून घ्यायचं आपण. आपलं पीठ छान मळून तयार आहे. आता हे आपण 15 मिनिटं बाजूला ठेवूयात मळण्यासाठी. आणि तोपर्यंत आपण कचोरी सोबत खाण्यासाठी एक चटपटीत चटणी बनवूया. मूठभर कोथिंबीर घेतली आहे मी, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, आल्याचं पाव इंच आल्याचे 2 तुकडे करून घेतले, मीठ घेतलंय आणि मी बारीक शेव घेते, नायलॉन शेव जी येते ती घेतली 2 चमचे. आणि ही छान चटपटीत आंबट अशी टेस्ट येण्यासाठी मी लिंबू पिळून घेतली याच्यात अर्ध. आणि हे आता पाणी न घालता थोडंसं फिरून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून छान याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. आपली चटणी तयार आहे, ती आपण काढून घेऊयात एका बाउलमध्ये. कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी दाटसर किंवा थोडीशी पातळ ठेवू शकता. ही तुम्ही ढोकळ्यासोबत
किंवा इतर कुठल्याही स्नॅक्सच्या पदार्थासोबत चटणी खाऊ शकता. खूप छान होते ही चटणी. 15 ते 20 मिनिटं झाली आहेत. आपलं पीठ पण छान मुरलंय आणि सारण पण थंड झालंय. आता आपण कचोरी बनवून घेऊयात. एकसारखं करून घ्यायचं पीठ आणि मग याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. हे आपण छोटे छोटे याच्यासाठी बनवतोय की हे आपण आप्पे पात्रामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर थोड्या मोठ्या प्रमाणात केल्या, मोठ्या साईजच्या केल्या तरी चालतील. पण आपण हेल्दी व्हर्जन बनवतोय त्याच्यामुळे आपण आप्पे पात्रामध्ये शॅलो फ्राय करून घेतोय. छान याचा वाटीचा आकार द्यायचा त्या छोट्या गोळ्याला आणि मग आपण तयार करून घेतलेलं स्टफिंग याच्यामध्ये भरून घ्यायचंय आणि सील करून घ्यायचं. याला थोडासा गोल आकार देतोय आपण, आप्पे पात्रात बनवतोय म्हणून. जर तुम्ही तळत असाल तर थोडंसं चपटं केलं तरी चालेल. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या कचोरी बनवून घ्यायच्या. स्टफिंग अगदी भरपूर भरायचंय म्हणजे कचोरीला छान चव येते. याच पद्धतीने मी सगळ्या बनवून घेते. मी आप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवलंय आणि प्रत्येक कॅव्हिटीमध्ये मी थोडं थोडं तेल घालतीये. तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये करून घेतलेल्या कचोरी घालणार आहोत. आपल्याला या कचोरी सगळ्या मध्यम आचेवरती शेकून घ्यायच्या. एखाद 2 मिनिटांनंतर आपण कचोरी पलटून घेऊयात. आणि मग याच्यावरती आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढणार आहोत म्हणजे आतमध्ये व्यवस्थित आपल्या कचोरी शिजतील. आणि त्यानंतर परत झाकण ठेवायची गरज नाही. मग या आलटून पालटून हे शॅलो फ्राय करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ जास्त लागतो पण खूप कमी तेलकट होतात. त्याच्यामुळे तेलाचा वापर कमी होतो. त्याच्यामुळे या खूप छान लागतात. एक 15 मिनिटामध्ये आपली एक बॅच तयार होते आणि एका वेळेला 12 कचोरी तुम्ही आरामात बनवू शकता छोट्या छोट्या. मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत या आपल्याला आलटून पालटून शेकून घ्यायच्या. गॅसची हीट आपल्याला मीडियम टू लोच फ्लेमवरती ठेवायची. आपल्या कचोरी तयार आहे. आपण गरमागरम सर्व करूयात. खूप छान होतात या कचोरी. नक्की ट्राय करून बघा आणि अशा छान छान हेल्दी आणि टेस्टी रेसिपीजसाठी स्पार्कलिंग स्टार्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला जर माझे व्हिडिओज आवडत असतील व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.